नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मंगलाष्टका रिटर्न्स अशा एका वेगळ्या शीर्षकाचा चित्रपट 23 मेला दाखल होतो आहे आणि या चित्रपटात काम करणारी एक प्रमुख अभिनेत्री सोनल पवार माझ्यासोबत आहे आणि या चित्रपटात एक व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत समीर माझ्यासोबत आहे. आणि हे दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू मी का घेतो हे तुम्हाला जरा वेळाने कळणार आहे. मला जाणून घ्यायचं आहे, सोनल, की तुझी भूमिका काय आहे? मी या मंगलाष्टका रिटर्न्समध्ये ग्रे शेड कॅरेक्टर प्ले करते. जुली फर्नांडिस असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. IT ऑफिसमध्ये काम करणारे मी बॉस आहे आणि सतत उठता बसता हिरोईनला त्रास देणं एवढंच माझं ध्येय आहे की त्या हिरोईनमध्ये फोडणी कशी बसली पाहिजे एवढंच मला करायचं आहे तिथे. त्यांच्या प्रेमातला विघ्न. अगदीच. समीर, तुझी काय व्यक्तिरेखा? माझी व्यक्तिरेखा किरण म्हणून आहे. मी जो लीड करतो आहे ऋषभ आणि अनिरुद्ध म्हणतो आपण त्याला, आणि धवल जो सक्षम कुलकर्णी यांचा मी ट्रायो, आम्ही 3 मित्रांचा ट्रायो. समीर खूप अभ्यासू आहे, म्हणजे जो किरण कॅरेक्टर, समीर माझं नाव आहे, किरण जे कॅरेक्टर ते खूप अभ्यासू आहे. किरण सतत स्टडी करणार आहे. यांच्या दोघींमधला तो दुवा आहे, म्हणजे धवल आणि अनिरुद्ध. आणि जी शीतल लीड करते तिचा पण मी भाऊ आहे त्या कॉलेजमध्ये. सो आमचा 5 लोकांचा असा ग्रुप आहे सगळा. आणि मी यांना पॅचअप करून देणं, यांच्या झालेल्या गोष्टी इकडे सांगणं, यांच्यामध्ये सॉल्व करणं, म्हणजे ते काम मी केलं आहे फिल्ममध्ये छान असं. म्हणजे इथे त्रास दिला आहे, मी सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आता आपण त्या प्रेक्षकांना आपल्या एक वेगळी उकल आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे मंगलाष्टका रिटर्न्सनी एक वेगळी जोडी खऱ्या आयुष्यातली जुळवली असं आम्हाला कळलं, समीर आणि सोनल. तर मला जाणून घ्यायचं आहे, तुमच्या बाबतीतली मंगलाष्टका कधी पडणार आहेत तुमच्या डोक्यावरती? अक्षता कधी पडणार आहेत? म्हणजे पडल्या, झालं लग्न? झालंय, 1 वर्ष झालं आमच्या लग्नाला. छानच. तर ही जोडी नेमकी कशी जुळली ते आम्हाला जाणून घ्यायचं. ॲक्च्युली फिल्मचं कास्टिंग आणि प्री प्रोडक्शन चालू होतं आणि हे जुलीचं जे कॅरेक्टर ते मी ड्राफ्टेड म्हणजे वाचलं होतं पूर्ण डिटेलमध्ये. तर माझी एक मीडिया फ्रेंड आहे, मी तिला हे पाठवलं की मला असे कास्टिंग्स हवे, तर कोणी रिकमेंड्स कर तुम्हाला. तिने ते मला रिकमेंडेशनचे नावं पाठवलेत, प्रोफाईल्स इंस्टाग्रामला. मग मी त्यांना एकेकाला कॉल करण्याचा सुरू केलं. त्यातलं सोनल पण आली कॅरेक्टर्समध्ये. आणि मग सोनल अनेशा त्या दिवशी पुण्यामध्येच होती, तर मी त्यांना म्हटलं, आणि मी मॅडम तुम्ही येऊन जा आणि तुमचं ऑडिशन काय असेल ते देऊन जा छानपैकी. सो ते ऑडिशन तिने दिलं आणि ती रिसेंटलीच घाडगे अँड सून तिने ग्रे शेडच केलं होतं आणि ते प्रोमोज आम्ही सगळ्यांनी आधी बघून ठेवले होते. सो तिने तेच चोपलं आहे तिथं ते काम तसं छान विलनचं. तिला फार आनंद होतो वाटतं ते कॅरेक्टर्स करताना. तिने तशी मजा तिथे केली आहे छान. पण तुमचं जुळलं कसं ते मला जाणून. तर ॲक्च्युली असं म्हणजे ऑब्व्हियसली स्टार्ट पॉईंट तिथेच होता आमचा छान. आणि फिल्म 1 दिवसाचं शूट करून लॉकडाऊनमुळे ती ब्रेक झाली आणि त्यानंतर मग आम्ही खूप चांगले मित्र झालो इंडस्ट्रीमध्ये एकत्र असल्यामुळे. आणि मग मैत्रीचं नातं प्रेमामध्ये, प्रेमाचं लग्नामध्ये असं होत झालं. आणि आताच एक वर्षापूर्वी आमचं लग्न. किती तारखेला? आता 28 डिसेंबर. 28 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झालं. मग आता तुमच्या या सहजीवनाबद्दल थोडंसं सांग. खूप छान चाललं आहे. खरं तर दोघांची लाईफ बिझी आहे. समीरच्या कामामध्ये बिझी असतो. मी मुळात मुंबईची आहे आणि माझं सासर आता पुणे आहे. सो शूट माझं संपूर्ण मुंबईला असल्यामुळे माझी खूप अशी तारेवरची कसरत होती की मुंबई पुणे. मग एकमेकांना तितकासा वेळ देता येत नाही. पण त्यातूनही जेव्हा मी पुण्याला जाते तेव्हा आम्ही दोघं एकमेकांसाठी वेळ काढून आवर्जून कुठेतरी बाहेर जातो किंवा एकमेकांसोबत वेळ घालवतो. तुमच्या संसाराला, सुखी संसाराला माझ्या शुभेच्छा. आणि प्रेक्षकांना सांगूया की मंगलाष्टका रिटर्न्सला सुद्धा उत्तम प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.